फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तो आज खूप दिवसानंतर आज मी एक कॉम्पिटिशन खेळायला चालला आहे बेंच प्रेसची. इथे पालघरलाच आहे. तर मी ॲक्च्युली गणपतीच्या सुट्टीमध्ये पालघरमध्ये आलेला. तर आता मेसेज आला 2 दिवसाआधीच की कॉम्पिटिशन आहे. तर आता असंच पार्टिसिपेट करतो आहे, बघू काय होते. तर आता मी फ्रेंडला घ्यायला आला आहे त्याच्या बिल्डिंगकडे. तर आता आम्ही निघतील 4:30. आता अजून 25 मिनिटं आहेत. 4:30ची कॉम्पिटिशन आहे आणि आता 4-5 झालं आहे. तर आता आम्ही निघतील, अजून केली घ्यायला पण जायची आहेत. तर भेटू मग, बघू कसा जातो कॉम्पिटिशन. तर आता इथे आला आहे आणि आता इथे सीन काय झाला आहे, वेट कॅटेगरीज भाई जे हे असतात ना, जे ऑफिशियल वेट कॅटेगरी असतात ना 59, 66 ते. हॅलो, माइक टेस्टिंग. हॅलो. वेट कॅटेगरीचा मला अजून काही नक्की माहिती नाही आहे. कोण सांगतात 63 आहे, कोण सांगतात 66 आहे. आता स्टार्ट झाल्यावरच समजेल की नक्की किती वेट कॅटेगरी येते. इफ 63 असेल ना तर मी अंडर 63 बसतो आहे, आणि इफ 63 नसेल तर मग अंडर 66 बसतो आहे. तर बघू आता काय होते. अजून काय चालू होण्याची शक्यता दिसत नाही आहे. आता बघू, थोडं चालू झाल्यावर मग वॉर्मअप वगैरे करून एक माणूस म्हणजे एक मित्र आहे सोबत, त्याच्यासाठी खास म्हणजे व्हिडिओ काढायला आहे तो. तर टेन्शन नाही. आता मी एकटाच होता, तो बरं झालं एंड टायमावर आला. तर आता हळूहळू प्लेयर्स येत आहेत आणि इथे वेईंग आहे. तर माझं वेट माहिती नाही, 62पर्यंत येत आहे. आता थोड्या वेळात चालू होईल. पण इथे एक सीन आहे की इथे वॉर्मअप कसं करायचं ते मला समजत नाही. पण ठीक आहे, काहीतरी जुगाड करू वॉर्मअप. असा बेंच आहे आणि असे प्लेट्स आहेत. तर लेट्स सी. इथे 1.25 नाही आहे, म्हणजे आपण डायरेक्ट 5 kgचाच जंप घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे, चालेल. अजून कॅटेगरीचं काय नक्की नाही होत आहे की 63 आहे का 66 आहे. बट चाललं आहे. आता 4:45 झाले. आता 6 वाजल्यात आणि आता अजून स्टार्ट नाही झालं आहे आणि इथे खूप मच्छर चावत आहेत. आता 6:30 झाले आणि आता 59 चालू झालं आहे. याचा नेक्स्ट ग्रुप माझा आहे. तर बघू आता किती टाईम लागते. आता थोडा पाऊस चालू झाला आहे आणि आता 59चे सेकंड अटेम्प्ट चालू आहे. त्याच्यानंतर थर्ड अटेम्प्टचा एक राऊंड होईल आणि त्याच्यानंतर माझं चालू आहे. खूप टाईम झाला रे, 7 वाजत आले. आम्ही कधीपासून येऊन बसला तिकडे. आणि आता पाऊस पण चालू झाला. तर जोरात नाही आला पाहिजे बस. बँकर स्पर्धा प्रायोजक एसटी कदम विद्यालय पालघर, इंग्लिश मीडियम, सीबीसी बोर्ड. जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय वाघेची कदम साहेब यांना विनंती करतोय की प्रथम गटाचं बक्षीस वितरण समारंभ तुमच्या हस्ते होणार आहे. तरी मी कल्पक राऊत आणि मयूर पिंपळे यांना विनंती करतोय की त्यांनी कदम साहेबांना घेऊन यायचंय स्टेजवर. धन्यवाद. रवींद्रजी अलंकार गौतम, नितीन मिश्रा फर्स्ट वेट द्यायचे. रशीद खान पुढचा पहिली वेट देण्यासाठी स्टेज जवळ यायचे. रशीद खान. चलो आराम से स्टार्ट. चल 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 चल. गुड लेफ्ट बॅक. तर आता कॉम्पिटिशन वगैरे झालेलं आहे सर्व आणि मी आला आहे आता रूमवर. म्हणजे तर आता
कसं झालं, मी 66मध्ये खेळला आणि फर्स्ट अटेम्प्ट मी घेतला 70 kgs. कारण ॲक्च्युली काय झालं, मला ते वॉर्मअप म्हणजे थोडं हेवी फील होत होतं. 40 आणि 60 मी वॉर्मअप घेतला ना, तेव्हा मला थोडं हेवी फील झालेलं. तर मी आधीचा प्लॅन काय होता माझा, 75 घेईल, मग 85 घेईल आणि मग 85 जर फास्ट गेला तर 90 घेईल असं. पण नंतर मी डिसिजन चेंज केला. मग फर्स्ट मी 70 घेतला. 70 एकदम तुफान मूव्ह झाला, म्हणजे एकदम रापरूप. नंतर सेकंड मी 80 घेतला. 80 पण चांगला मूव्ह झाला ॲक्च्युली, 80 पण फास्ट गेला. नंतर मी 90 घेतला. ॲक्च्युली 95 घेतला असता ना तर मी सेकंड नाही तर थर्ड आला असता, कारण माझा बॉडी वेट कमी होता आणि फर्स्टने 100 मारला आणि सेकंड 95 होता. जर मी 95 मारला असता तर मला फर्स्ट सेकंड भेटला असता. पण मी 85च्या वर कधी बेंच घेतलं नाही, तर डायरेक्ट 85 to 95 ते जरा जास्त जंप वाटत होता, म्हणून मग मी 90 घेतला. आणि 90 तुम्ही बघितलाच असेल कसा मूव्ह झाला. लाईक चांगला मूव्ह झाला, एकदम पण स्ट्रगल नाही झालं की एकदम बेकार, एकदम स्ट्रगल नाही झाला मूव्ह. आता नेक्स्ट गोल आहे डायरेक्ट 100 kg, डायरेक्ट 100 नाही म्हणजे 95 मग 100. तर बघू आता 100 बेंच रीच करायला किती टाईम लागतो. तर चला आता भेटू नंतर. आता बघू नेक्स्ट कॉम्पिटिशन कोणती होते. आता मे बी बघू जी कॉम्पिटिशन येईल, जर पार्टिसिपेट केलं तर व्हिडिओ नक्की टाकेल आणि न्यू PR लवकरच. बाय.